आणि लातूरमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे लातूरमध्ये अपहरण झालेला 3 वर्षीय चिमुकला तब्बल 13 दिवसांनी सापडला। एका व्यक्तीने चिमुकल्याच्या आईसोबत झालेल्या वादाच्या रागातून त्याचं अपहरण केल्याची बाब समोर आली आहे। आरोपीने मुलाचं लातूरच्या कव्हा रोड इथल्या गुमास्ता कॉलनीतून अपहरण केलं होतं आणि या मुलाला त्यानं पंढरपूरला नेल्याची माहिती समोर आली होती। आरोपीने 13 दिवस त्या मुलाला आपल्या सोबत ठेवलं। पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर चिमुकल्याला पंढरपूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महेश सूर्यवंशी असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे। चिमुकला सध्या सुखरूप असून पोलिसांनी मुलाला आईच्या ताब्यात दिलं। आईशी झालेल्या वादातून या इसमानं राग काढत या मुलाचंच अपहरण केलं होतं। आपले प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। त्रिशरण, 13 दिवसांपूर्वी साधारण अपहरण झालं होतं आणि या मुलाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अतिशय शिताफीनं पोलिसांनी हा सगळा तपास केला। काय नेमकं झालं होतं, काय यानं अपहरण केलं, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली होती का? आईशी वाद झाल्याचं कारण सांगितलं जातंय, नेमकं काय झालं होतं? त्या स्वरूपच्या आईशी हा महेश रमाकांत सूर्यवंशी यांचा किरकोळ वाद झाला होता आणि या वादाचा बदला घेण्यासाठी 26 मे रोजी गुमास्ता कॉलनी इथल्या हनुमान मंदिराजवळ स्वरूप खेळत असताना त्या महेशनी स्वरूपला उचललं आणि अपहरण केलं स्वरूपचं आणि पंढरपुरातल्या भीमा नदीच्या काठावरती त्याने तिथं लपून बसला होता मुलाला घेऊन। विवेकानंद चौकातल्या पोलिसांना या संदर्भातली माहिती खबर लागल्याच्या नंतर विवेकानंद चौक पोलिसांच्या टीमने सदरील इसमाला घटनास्थळावर जाऊन तिथून ताब्यात घेतलंय आणि आज सकाळी 6 तारखेला स्वरूपला त्याच्या आईच्या ताब्यात दिलंय आणि महेश जो आहे तो आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। पुढची चौकशी चालू आहे। पोलीस स्टेशनचे पीआय असलेले पाटील सर आहेत या घटनेचा तपास करत आहेत। अगदी धन्यवाद त्रिशरण, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय की किरकोळ वादातून, आईसोबत झालेल्या किरकोळ वादातून या इसमानं या मुलाचं अपहरण केलं होतं। अखेर 13 दिवसानंतर या मुलाला मिळवण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे।